नमस्कार मंडळी, तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात त्याचा पर्यावरणावरती काय परिणाम होतो? तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक, कुटुंबीय या सगळ्याकडे किती डोळसपणे बघतात? हे सगळे प्रश्न घेऊन स्क्रॅप डील पोहोचतंय तुमच्यापर्यंत. तर तुम्ही साधारण एक जोडी कपडा किती दिवस वापरता? मी पूर्णतः कॉटनचे वापरते, त्यामुळे ते लवकर खराब होतात. ते जेव्हा खराब होतील तेव्हा घरी काढायचं. साधारणपणे एक 6 ते 8 महिने किंवा वर्ष 2 वर्ष चांगलं असेल तर मी तेवढं वापरायची. तरी एक 2-3 वर्ष तरी 4-5 महिने. एक स्पोर्ट्समॅन असून मी आय एम व्हेरी मिनिमम युजिंग अ क्लॉथ. म्हणजे तसं नाही का मला फार शौक नाही आहे की मी जास्त कपडे वापरतो. आणि नंतर त्या कपड्यांचं काय करतो? मग काय घरामधले फर्निचर पुसणं अमुक तमुक तसं करतो. मग ते अखेर ते भांड्यावाल्या वगैरे येतात ना, कपडे घेतात आणि भांडी प्लॅस्टिक असलं काहीतरी घ्यायचं, बाकी काही नाही. आम्ही शक्यतो काय होतं, आमच्याकडे जे केरवाले किंवा अशा ज्या आमच्या बायका त्या ज्या राहतात त्यांच्या मुलांना वापरता येतील असे जे कपडे ते आम्ही काढून ठेवतो आणि अगदी जे जुने आहेत ते टाकून देतो. लहान बहीण भावांना देणं. लहान बहीण मला मिळतात. ओके, अदरवाईज काहीतरी घरी फडकं वगैरे पुसायला वगैरे. आणि जर ते घालण्यायोग्य नसतील किंवा वापरण्यायोग्य नसतील कपडे तर त्यांचं तू काय करतेस? मम्मी काहीतरी करत असेल, मला नाही माहिती. बरं, ह्या सगळ्या कपड्यांचं काय करायचं असा प्रश्न कधी तुला पडलाय का? नाही बा. म्हणजे खरं सांगायचं तर हा मोठा प्रश्नच आहे. बरोबर. मग मला माहित नाही अजून पुढे काही करू शकतो का Right. हे माहित नाही. कळलं तर करीन नक्की. येस. सो डू यू नो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या रिसायकल करता येऊ शकतात? करता येऊ शकतात पण त्या कोणी कशा करत नाही. हा, स्क्रॅप डील अशी कंपनी आहे जी तुमच्या घरापर्यंत येऊन त्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते, त्यांचा योग्य तो तुम्हाला मोबदला देते आणि त्या सगळ्या गोष्टी रिसायकल करते. बॉक्स आहे माझ्याकडे आता घरी कपड्यांचा, मी करेल. श्योर, नक्की. आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की वापरलेल्या कपड्यांचं पुढे काय होतं ते. त्यामुळे रिसायकलिंगसाठी सगळीकडे शोधत बसण्यापेक्षा जर तुम्हाला डोरस्टेप पिकअप हवा असेल तर स्क्रॅप डीलला नक्की कॉन्टॅक्ट करा. ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती तुमचा फर्स्ट पिकअप बुक करा. स्क्रॅप डील, रिसायकलिंग प्रोडक्ट्स, प्रोटेक्टिंग अर्थ.